बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा काय झालं आपा दिसला का नाही हो. अण्णा हा सकाळी पोलीस आलत ग्रामपंचायत मध्ये कशासाठी आप्पा कुठे आहेत म्हणून विचारत आप्पा हा आपाला काय ओळखायला लागली ती काय माहिती जरा काय तर मॅटर केलाय वाटतं पोलिसांना सांगितलंय मी दिसलं मग घेऊन येतो मग 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 ना त्या गाड्याला का नाही असंच केलं पाहिजे असंच चेंबवलं पाहिजे नाही हो अण्णा बाहेरल्या बाहेर काय तर करून मिठवू घ्या आपण बर बर चला कुठं आहे ते आप्पा आप्पाला हुडकाय लागलोय आम्ही कुठं आहेत आप्पा मग चला हुडकूया चला चला बरं का रे हा सुधारला नाही पुतणी आता बेस्ट बेस्ट सुधारला लेवलचा बाजार हा मग हा आता फिरतोय गावात 2 महिने झाले सुधारला व्यवस्थित आहे तो पुतण्या कोणाचा आहे पर हा काकाचा आहे पुतण्या द्या तो नाही नाही काय फोन आला आमदारचा बर बर हा आमदारचा फोन आला तुमचं यंदा कामच करतो म्हणून हा गावात एक नंबर नाव कमी एक नंबर हो घराला काय हा 1 नंबर घरा नाही मग घरांचा घरा नाही जाणतो हे खरं महत्वाचं आहे हा ठीक आहे काय कालवा काय नाही कपडे बिपडे बघ कसे बाजाराची टॉप बाजू घातली ते. बरं नाही 1 नंबर आता 1 नाही 2 नाही तक्रार नाही काका पुतण्यात खरंच बदल झालाय हा, झालाय सकाळी फोन आलेला सांगाय सांगितलं सकाळी आमदारचा फोन आलता चार वेळा मध्ये आधी सांगायचं हो बर 2-4 वेळा म्हणजे 2-4 वेळा फोन आले सकाळपर्यंत म्हणतोय तुम्हाला झालतं हा यावर्षी आमचं काम होणार आहे मी 100% निवडून येणार आहे आणि गावातल्या माणसांना पण सांगा तुम्ही पण अहो आपण तुमच्याबद्दल 1 नंबर सांगणार असताना घरानं घरानं. त्यात काका तुम्हाला माहित आहे दिलदार हो, खर्च आहे काय खर्च आहे नको खर्च माणसा तिथं घरी गेले होत्या की इथं बरं घरी गेले होते काका बर घर गेले देतो ढीक पैसा पाणी ढीक तुम्हाला सांगतो इलेक्शन मध्ये आम्ही निवडून नाही आमच्या घराला आप्पा पाटला घराला म्हणलं का दहशत पाहिजे गावात वजन पाहिजे पोलीस स्टेशनची मेट्रो आम्ही येऊ करून मिटवतोय हो पोलीस स्टेशनला तरी एवढं आमचं चालतंय आमची त्याची दहशत पण आहे वशिला पण आहे नाही, पोलीस मला नमस्कार घालते विचारा की आप्पा पटेल म्हणलं का काका विचारा. मग? होय. 3-4 पिढी घरा नाही आमचं त्या दिवशी पाहुणे आली ती मग? त्यांना गाडी अडवली हो 10 पुती गांजा होती ना काका हो दापोती का फोन केला लगेच सोडली आपण आपा पाटलानं फोन केला नुसता तर पोलीस त्याला म्हणजे- वटिंग म्हणायचं हा? काय, तसलं गाड्या कोण सोडतंय का हा, फरकच पडला म्हणजे 1 नंबरच किंमत वाढली आहे का नाही घरानं बहादर आमचं किंमत वाढल्या म्हणजे तुम्हाला सांगतो काका तुम्ही मध्ये नाव घालवलं होतं म्या? घालवलं होतं बरं. तुम्ही काही लय शहाणा नाही आता सुधारलाय बरं. मी आता सुधारले तुम्हाला वाटतं मी पहिला सुधारलेला बर पण असताना तुम्ही जरा आता असू दे चुलताय म्हणून मी बर बर देतोय. हा हा पण कसं आहे माहिती आहे का आता डिमांड माझ्यामुळे आलंय घराला हा आप्पा पाटील म्हटलं का तुम्हाला वजनच आहे हो. वजन आहे आईच वजन काका गांजाची सोडत नसते ती पण तुमचं वटिंग राव खरंच मानलं पाहिजे अहो, तुम्हाला आमदारचा फोन आला मग सांगत होतो काय मला वाटलं आम्ही दत्तर बोल हा. दत्र नाही बोलत खरं आहे खरंच आहे अरे कपडे बघ की आता गावातून फिरत चालला तर माणसं खाली बघत नाही खाली चल, बोलत. नमस्कार करते ती हा. नमस्कार नावा थर 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 कापते ती येड आहे का कोण 2 महिन्यातच बाजार आता तरी मग पार वर पत्र आमदार सकाळी फोन आलता काका पुतण्या काय म्हणतोय नका नका म्हणजे काका पुतण्या अहो गेलं का कावात जेवल्याशिवाय सोडत नाही हा. जावा आधी या. जेवा. हो. आणि मग जावा ताटाला ताट लावून देऊ तुझ्या 1 नंबरच वजन वाढले हा मग प्रश्नच नाही आणि मग काय कारण माणसा घाण पडाय त्यांना पटत नाही हम्म. पण झालंय आता काम ह्या वर्षी तुम्हाला सांगतो आता आम्ही 100% झालंय निवडून आम्ही जाणार सरपंच मी होणार हो आयला गेल्या तुमची वेळेला खरंच तसं करायचं. गावामध्ये 1 नंबर बेस्ट म्हणजे का पहिल्यापासून तुमचं घरना सगळ्या गावाला माहिती आहे गावाला माहितीच आहे ना. काय एखादं मीटर असलं हा मला फोन करायचं पोलीस स्टेशनचा असो मंत्र्याचा काय असो ते कोणाला हांटलं मारलेलं असो तुम्ही दादागिरी करून फोडा एखाद्याला मला फोन करा नसतो थार बर, थार बर. थार थार कापते ती लगेच सुट्टी सोडणार आज न पेताच काकाला राहिलो फुगू नका
माझ्या जीवावर होतंय तुम्ही लय ताटू नका. आणि पण मी पुतण्या आहे तू माझा. आहे की असू दे की पण वजनात काकाला पण जरा आमच्या आता जरा किंमत द्या. नाही. नसली तरी पण द्या. जाऊ दे तुमचं काय जातंय. काय फक्त माझं काय काम आहे? फक्त मला 2 ग्लासला काम दिलं की तुमची किंमत मी दे- गावात मी देतो आपण एक काका. नंबर करणार. एक काम करा दत्रे बाबा न्या आणि ते काय 10-20 रुपये जाऊ. आणि एक ध्यानात ठेवायचं, माणसात कधी आमच्यात पुष्ट पुतण्या पुढे 2 गालास म्हणायचं नाही. आमचं एम कमी होतं. बाजूला बोलून आलं काका 2 गालास सांगायला लागते. आमची इज्जत कमी करायची नाही. आम्ही पहिली माणसं नाही. आपण आता तिघच आहे की कशाला मी बाकीच्या हा, गावात आता बोला. बोलते का? मोठीपणा सांगायचं वशिला हा. का? गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडं हा अहो माझं गावात प्रसिद्धीचं माध्यमच आहे तुमच्याबद्दलचं. आहे ना. हा मग हे द्या द्या त्यांना 20 रुपये गावात काय कमी तुमच्याशी टाकू द्या, सांगतोय मी. टाकू द्या सगळ्या गावात आपल्या आता- गावानं बोंबलतोय. जावा. 20 रुपये तर वागत नाही मग 100 लागते आता. 100 काय एंट्रीची बॅटरी घ्यायची आहे बी. हा, त्या आता महागलंय औषध. तुम्हाला काय माहित आहे का? तुम्ही नसताय तर मला माहिती कारण 20 रुपयेच दे त्याला मला. सांगतो मी तो फोन लावून द्या, जाऊन घेऊन या तुम्ही. पाणी मी सगळं हा, करतो. जाऊ द्या 100 रुपये देतो जाऊ द्या. बरोबर चालतंय. सांगतो 100 आहे. हा. गाडी चावी कुठं आहे? हाय गाडी चालू आहे. मोठी गाडी आहे माई बाहेर. चला या. ए, थांब. ए, थांब. ए, थांब. आता गेलेला माणूस दिसला काय? का हो साहेब, काय काम आहे? काय काम आहे तुला? काय करायचं दिसला काय? नाही दिसला. बघेल का नसले हा फायटरच्या मागे पोलीस लागले असेल, काहीतरी घाण केली असेल. बरोबर आहे. तुला नाही पुतणे आमचा. हा नाव काढते बाजार गावात फिरतोय. आणि मग आमचं नाव सगळं काढणार. काहीतरी घाण त्याने केलेलं असेल, त्या माग पोलीस लागले तो. असणार, असणार. चला मग जाऊया. हा चल. हे थांब. एक. हॅलो हा बोला की साहेब. हो घरांदाजा आमचा. हा वटच आहे तसा आमचा तर का नाही. आम्ही काय मग चांगली केलेली गावात. हा पुरस्कार मिळले आम्हाला. होय चालते आमदार साहेबाचा फोन होता. का साहेब काय काम? ते आपा पाटील माहित आहे का? काय काम आहे आपा पाटला? त्याने एका महिला छेड काढल्या. काय छेड काढल्या. छेड काढले ते ना. आप्पा पाटीलच ह्या गावात नाही. शेजारच्या गावची छेड काढल्या महिलेच्या एका. काढले काय? हा त्याला काय हुडका लागला तुम्ही? हा हुडकायला लावले. त्याला सुट्टीच देत नाही. आता कुठं आहे तू? अहो ह्या गावात नावच नाही आप्पा पाटील. नाही काय? दुसऱ्या गावात हुडका जावा. बर साहेब जाऊ का? हा नमस्ते. काय कशात तपास चाला? ते आपा पाटलीला हुडकायचं होतं. का हो? त्यांनी छेड काढली एका महिलेची. मग तुम्हाला माहित नाही आपा पाटील? नाही. मग आता तुमचं संग बोलतो ते कोण होतं? तर आपा पाटील होता का? मग कोण होतं तर? बरं थांबा. तिकडे आहे. इकडे गेला पळा. हा इकडे. मला कशाला मारलं? त्याला लात कशी मारायला अवघड आहे. आता मला कशाला मारलं? थांबा. झालं काय? मला कुठलेलं झालं काय? एवढं कसं काय झाले? अन्न करा मग. धरलंय. सोडा त्याला सोडा मार तुम्हाला. सोडा मार भांडणं करायला झाले. सोडा त्याला मार. थांबा की जरा 2 मिनिटं. पोलीस माझ्या मागला. पोलीस तुझ्या मारला रे. कुठे मारला भांडणी झाले काय? झाले काय? झालंय काय सांग. माझं नाव पोलिसांनी सांगितलं. पोलीस मला सकाळ कुत्र्यावानी माझ्या मागे लागले ते. बरं काय झालं काय नेमकं?
काय झालं 20,000 रुपये घेतलं चिठ्ठी कोणाची होती ती दोंडाबाई माझ्या बघडली सुद्धा नाही लागा बघडली असती तरी पण जाऊ दे म्हटलं असं खर्च होऊ दे तोंड सुद्धा बघडला अण्णा दोंडाबाई चिठ्ठी गेली होती यायला म्हणून साठी लागा पोलीस माझ्या मागे लागले तर त्या दिवशी म्हटलं सीसीटीव्हीत गाठलाय तू गावलाय तुम्हाला नुसती चिठ्ठी देऊन या म्हणलं हा. होतं तुम्ही चिठ्ठी नुसती दिली का मग काय लागा छेडलंय मी तुम्ही काय तर छडखानी केली असाल हा काय तुमच्या दोघांनी भेटून मला मारायला लागलाय आम्ही विचारायला लागलोय तुम्हाला आम्ही हा तुम्ही आडवा आलाय वकील म्हणून बरं. तुझं तोंड मोठं करून गेला काय नेमकं झालंय? छडखानी केली असती काय तर थांबा तुम्ही. पाहिजे, थांबा. हा तुम्हाला त्या दिवशी जाऊन म्हणतो त्या सांग होय होय काय म्हणलो तुम्ही बुद्ध्या मला कोणी दिली कुत्र्या मागे लागून गेलो हा ना तू कोणाला कुत्रा म्हणला ए थांब. हा ना ए थांबा तो आणि पुढे ऐकू द्या अहो, जुंधळ्यातनं चिखलातनं वड्या वगळीने डोंगरातनं कुरणातनं नेलं मग चिठ्ठी द्यायच्या म्हटलं दोंडा ओळखीच्या तुम्हाला सांगतो मला म्हणलं पार्टी बिर्टी करू तुमचा घराणं घरंदाज आहे मग माझ्या अंगात घराणा शिरला मला म्हणला तुझा आणि चिठ्ठी देऊन ये सही घेऊन ये परत म्हणला देऊन यायचे म्हणलं जाऊ दे 2,000 आणि चिठ्ठी देतो म्हणला तुम्हाला सांगतो चिठ्ठी अजून देतोय ते दोंडा म्हणून तोपर्यंत डोक्यात दोंडा गाठला दुसऱ्या दोघा ठिकाणी कुत्र्यासारखं मारला अण्णा मी मार खाना आमचा घराणा आपण काय राहिले काकाला कळलं तर तुला तुम्हाला कळत नव्हतं बुद्ध्या कुठे गेली ती हा हायला ही मग मला आता कसं माहित नाही ह्यो तिथं लाळ गाळतोय सारखं काय खाया पियाला नेऊन देतोय एवढं त्या दोंडाबाईला झटतोय काय काय देतोय करतोय पेन्शन चालू करणार आहे म्हटलं ह्याची इज्जत लय असेल ह्याच्या इज्जत येऊ माझं काय तर आपलं लागलं तर लागलं म्हणजे वळख लागली ना आपली ह्याच्यावर म्हटलं घराना खाया पियाला घालली घेऊ जरा हे भोगा घ्या पार्टीला मारलं राव त्या दोंडाबाई छिनी पळाली एका साईडनं कोण काढली असं तुझी काय तर तुम्ही म्हणून एवढं मॅटर वाढलंय लागा एवढा आम्ही नालाय का एवढा आम्ही हलकट आहे लागा महाहलकट नाही महाहलकट आहे तुम्ही महाहलकट अण्णा अजून सांगतोय धरा नाही माझ्यात त्याला काय जरा हे बरोबर लागा ते खर्चुला ते पोलीस लगा मागं लागलाय लागा त्यानं दाडे बिडे केले नाही त्याला कारण पोलीस आहे का काय आहे मला नाटकातला कळलं तू दांडकं घेऊन लागलाय मागं सकाळ जर मला ताणलंय त्यानं हा अरे तो गुन्हा तर केलाय काय गुन्हा केला मी काय गुन्हा केला अरे मी केलाय पण तू माझ्या मागं आहे गे मी लांब आहे मी दिसून नाही त्यात नाही हे काकानं कांडी केलेली आहे काकानं पोलिसाला सांगितलंय माझं नाव हा आणि तुम्ही लगा काय तुझा काय समज आहे कुत्रे आता मी सुधारलोत लगा जरा व्हायचं पांढरे कपडे काका म्हटला इलेक्शनला काहीतरी अजून एखादी पेटी बाहेर काढतो तुला सरपंच करतो झालेला बघायचा आहे डोळ्याने एकदा मग मी जायला मोकळा झालो मग माझ्या नाव इस्टेट होत्या मग मी घरावर राज्य करणार पेटी बाहेर ग्रहण पडे पेटी बाहेर काढते मला माहित नाही मी ह्यासाठी त्यांना नेलं तुम्ही हा असल्यांच्या नादाला लागून तुम्ही सरपंच व्हायचा मग झाला झाली अण्णा चुकी झाली चप्पल घाला तुमच्या डोक्यात माझ्या बस हा. नाटक करून धावू नका पेटीत काय नसतंय त्या आता या गावाला माहिती आहे का अण्णा तुमच्या पाया पडतो तुमच्या दोघाच्या त्या पोलिसाला सांगा पोलिसाला म्हणावं हे प्रत्यक्ष नागरिक आहे आता कुठं सळलं लागले चुलत्याने स्वतःला नाही तो तिकडं काठी घेऊन मागे लागला आणि तर काय सांगायचं पोलिसाला आणि ते बायकून पोरग तर आधीच मला किंमत सगळी देत नाही ती काका चांगला आहे म्हणते ह्यो काय करत नाही खात नाही बोंबलं तुम्ही दिंड काहीतरी करून येईल आता पोलिसाला काय सांगायचं हा मी केलं नाही का लागा तुम्ही पण मला तसलं समजताय केलं नाही मी काय तुम्हाला सांगतो हे खर्चलं म्हणलं नुसती चिठ्ठी आणि पैसे द्यायचं आणि यायचं ती चिठ्ठी दिली का दुसरं काय केलंय अण्णा हातनं काहीतरी घडलं त्याला सांगाय खर्चलं तिला विचार की बाबा तिला म्हणावं बाबा तुला काय बोलला तोंड तर दावलं का तो तुम्ही दोघं गेलता तुम्हालाच माहिती आता काय झालं आता मी मागं कानात काय होतो, सांगितलं पुढं होता तुम्ही पुढं होता का नाही लगात मी भरपूर होतो सीसीटीव्हीत माझ्यावर गेम केली गेम केली आमचं घरानं कुणी गेम केल्या गेम कुणी केलेलं नाही पुढे चाललेला घरानं भगवान झालाय गावात बऱ्याच जणाला त्यातलंच ही खर्चुला आहे ह्याला काय वाटलं ना सीसीटीव्हीत गावतोय ही चिठ्ठी दे त्या दोंडाबाईजी ही जी चाल आहे कोणाची? मी कोर्टात वकील गेलोय खर्चुल कुठं नाही तर मी दावा टाकीन आणि मग तुला दावीन पण त्याला वेळ लागेल अण्णा तर मला सोडवा त्या पोलिसाला म्हणावं माणूस चांगला आहे त्या दोंडाबाईच्या वाकून पाया पडतो असं झोपून पण असलं काय करू नको बिचारे म्हणावं इलेक्शनला उभं राहायचं अण्णा राहायचं आहे बरोबर आहे राहायचंच आहे, राहायचं आहे म्हणजे काय? आता नाही, पोलिसाला काय सांगायचं पोलिसाला सांगाय वशिल्यावर काय तर आमचा वशील आहे काय करणार? आमचा वशील आहे साहेबापर्यंत आहे पण हिल्ला पुढे असलं काय म्हणलं साहेब मला चपला फेकून मारेल तिकडं मग कसला वशील? हे आलाच मी घेऊन
त्यामुळे ही वशिला आमचाच आम्हाला चालत नसतोय आप स्वतःचा गुण स्वतःला येत नसतोय अण्णा. परत वशिला आहे तुमचा. अण्णा याला सांगा, याला खर्चुल्याला सांगा, तू जा बाबा, तू अभ्यास करा. तुला दिली एका मुसकाडात आता. अण्णा काय करायचं सांगायचं काय? माझं तेवढा वशील लावून मला बाहेर काढा. काय करायचं? करूया आता मग काय करायचं. करूया ना, करावं करायचं. इलेक्शनला उभा करायचं आहे माणसाला, मग आता का नाही केलंच पाहिजे. काय करायचं ते करा अण्णा. हं. इलेक्शनच्या पेटू तिकडं मला पोलिसाचं महाराज भ्या वाटतंय. बर बर का नाही. होय अण्णा, सांगूया पोलिसाला. ओ अण्णा, तुमचा वशिला जाम आहे, तुम्ही मला सोडवा. मी काय तो ना तिकडे त्यांना नाही नाही त्यांचं नाही बघूया तिकडं. तुम्ही मला अण्णा सोडवा. हो अण्णा. हा. सोडवायला सवाल नाही. तुम्ही आता सीसीटीव्ही मध्ये मी दिसत नाही. कोण? मी नाही दिसत. हा, मी मग? नाही दिसत तरी पण मला सोडवा. कसं? मला सोडवा. माझ्या मागे सकाळ कुत्र्यावाडी पोलीस लागले माग पळून गायला आलोय मी. ही केलेली जी पत्न भोगायची ती तुम्ही थांबा. या माणसाला जोडू द्या पहिलं. कोणाला? त्या माणसाला. लगा माझा काय काय तर गुन्हा होता का लगा? मी माझा काय अण्णा गुन्हा म्हणतो मिटिंग आहे, चाल मिटिंग मध्ये. तर मला तो म्हणला आपण पार्टी बिर्टी करू, मी तुमच्या कामाला येतोय, तुम्हाला मी मदत करतो इलेक्शन मध्ये, ह्याच्यात त्याच्यात आपण लढू दोघं असं यानं म्हणला. ते सही घ्यायचे, मी म्हणलं आपला नारी आपलं पेन्शन चालू आपला नारी. करतोय, पेन्शन चालू करतोय म्हणलं, चांगलं काम करतोय समाजासाठी. म्हणून म्हणलं मी गेलो, तू मला चढवलंच, घराना घरांदाज आहे तुमचा, तुम्ही वाघासारखा जाताय, कचा कच घरात चिठ्ठी घुसताय. द्यायला की जावं म्हणलं तुम्हाला. तुम्ही चिठ्ठी दिली नाही. अण्णा त्या सांगितलं चिठ्ठी सही आणायची, आता मग ते चिठ्ठी द्या. दोघं बी थांबा. प्लॅन हो प्लॅन, तुम्हाला प्लॅन आहे का प्लॅन असू दे. गावाचा प्लॅन आहे हो. अहो, असू दे. आहेच. तीच चिठ्ठी दिली का दुसरी कुठली चिठ्ठी दिली तुम्ही? लगा तिला मागणं चिठ्ठी द्यायच्या आधी बोबाली चिठ्ठी खाली पडली. नव हा चिठ्ठी द्यायचा तुमच्याकडे, हा. तुम्ही त्याच्याकडे द्यायचा. नालायक हो, तुम्हाला मी नालायक मी कुत्र झालो होतो. झालं का नाही? मी कुत्र झालो होतो, मी नालायक झालोय अण्णा. मला वाचवा एवढ्या बार, मला पोलीस स्टेशन मधनं वाचवा. मला बाकी काय नाही, मी पोलीस स्टेशन मध्ये वाचवलं तर एक जणाला पोहोचवणार आहे मी. वाचवणार आहे तुम्हाला. ए, आता अण्णा तुम्ही वाचवा मला. फसवलं की फसवलं. कसं बोलतोय बागी? हा. मग बघा तुम्ही जातो. अण्णा मी म्हणलोय का तुम्हाला? मी म्हणलोय का? त्या खरजुल्यानं मला नेऊन फसवलंय म्हणून त्याला तुम्ही काय तर बरं, आता काय मी फसवलेलं नाही बघा. त्या पोलिसाला सांगा, ह्यानं सगळेच ह्याचं काय त्या दोंडाबाईला तिथं हजर करा पुढं. तुझी दोंडाबाई कसली बघितलीच नाही, मागणं बघितली काय लागा तोंड बंद वाढलं. मी उगा काहीतरी उचलून घेऊ नका. हा, आमचं काहीच नाव नाही तुम्हाला अरे सांगतो. उचलून हा. कुठं घेतोय अजून नसं चिठ्ठी द्यायचं असं तोपर्यंत हा, तुम्ही काय तर काळाकांडी केली असलं त्या शेवटी तुम्हाला एवढी पोलीस मागे लागत नाही तुमच्या. आणि तुम्ही माझं नाव सांगून माझ्या मागे लावले. अरे मग मेटर माझं नव्हतं, तुझं होतं र. तुझं होतं. होता की नाही चिठ्ठी आधी द्यायची आणि तुम्ही मागे करायचा. पोलिसाला इकडे बोलवू का फोनवरच मिटवू? पोलिसाला नवा आधी काकाला बोलवा. बोलू. काकाला बोलवा, समजून सांगा. काकाला जर कळलं तर ते आणि मागणे तलवार घेऊन मागे लागल. जुनी हत्यार काढाल गंज की तर तलवारीच भ्या वाटत नाही, गंजाचं भ्या वाटत. फोन करून बोलू. गंज लागला म्हणजे परत पाहिजे ना. फोन करून बोलू. बोलवा. मला कसं बोलू? जाऊ ना. बोला हो, आज जाऊन आणा. ते माणूस घाण पडाय गावात वजन तारा रेटत असं नुसतं वजनात. गाडी तुमचीच निघतो. न्या लगेच या बरं का. 2 या मिनिटं. लवकर ही एवढं मेट्रो सोडूया. ती कोळ लावून दिले आणायला काकाला. तुझं तू बघ की कुत्री आम्हाला काय लागलाय तू. काय यार होतंय? आई मला ऐकत नाही ते. आता काय अण्णा? मग कसं होतंय? हे काही खरं नाही. तुझं तू बघ की तू सुटायचं. मला चिठ्ठीला नेलं ना आणि माझ्या अंगलटी थांबा, येऊ द्या काकाला. ओला बांधायला लागला तुम्ही. झालं की आता सांगते ती. आता सोडवायचं. आबरू काय राहिले आमच्या घराची? आबरू काय राहिले? गरज होती का? मग ग बसा की आता झाली चुकी. होती कुठं? नेलंय मला. अवघड झाली की आता दोघांच्या मध्ये का नाही, मला ही करते ती आता. गचुऱ्याला धरून लागा, दात मोजले आता आम्ही वाघायचं लागला मला शिकवायला. आता हे काही खरं नाही. मला तर रुतलाय. सोड, मी सोडलंय. सोडा. अण्णा मी सोडलंय, सांगा. मी सोडलंय. सोडले अण्णा दगड रुतलाय. दगड रुतलाय मला इथं. हा, या इकडे. तू बोल नको मला. माझ्यापासून फूट येत नाही, याला कुत्र्याला लांब उभं करा. हा, तुम्ही कशाला आला इथं? तुला 20चे पे म्हटलं 100ची पिऊन बसलाय घालून. 2 गेला काम खलास. ए काका, हा, तुमच्याकडे चाललो तुम्ही आता. का? तर तुमच्या पत्न्यानं कांड केलाय, हे पोलीस मागे लागले त्याच्या.
पुतण्यानं मग तर काय 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 कांड केला मार खाता खाता वाचलाय आता लपून बसला तिथे मिटिंग घ्यायची चला का आता लेका त्याला ठेवत नाही मग लेका त्यानं आता काहीतरी दुसरंच केलं एवढं 2 महिने आता मंत्र्यापासून फोन आमचं झालं राहो आणि आम्ही एवढं चांगले असताना साधारण कदा मोठंच कसं बोलताय तुम्ही सगळी अण्णा कुठं मिटिंग बसली मार खाता खाता वाचला आणि कुठं मिटिंग बसले मिटिंग बस मग चला की तुम्हाला न्यायला झालोय मी आता लेका तो आता माझ्या हात लेका आता बसत नाही लेका तो आता मार खातो बसा बस बाबा बस की गाडीवर चाल काय लगा आता हे पाडताय आम्हाला तुम्ही लेका हे काय काय केलं हो काळा बाजार त्यानं आता चाललंय काय लेका आणि काय नाही हा मग तसं होतं हे काही खरं नाही तुझं तू बघ की तू सुटायचं माझं मला चिठ्ठीला नेलं ना आणि माझ्या अंगलटी थांबा येऊ द्या काकाला ओळख बांधायला लागला तुम्ही मारू द्या हा. का अण्णा मारू द्या मारू द्या भाऊ थांबा मारू द्या हा, मारू द्या हा, मार हा, मार आता काय मार हा मार वाघाला लागा वाटेत दूध पाजलेली माणसं आहे आता तू लागलाय मला सांगायला हे गच्चूर धरून असं दात मोजले पाजणार खोट तुला लगा मला मोठं सुद्धा बोलू देत नाही लगा हे याला मारतील तुमचं मिटवायचं आहे का काय काका मारा काका मारा काय झालं? मारा काका राहू दे काका भान पडेल काय खरं नाही बघा या बास्के हो काका राहू द्या थांबा थांबा काय झालंय सांगा आधी थांब हो, बाहेर भाऊ, थांबा थांबा बाहेर भाऊ. थांबा बाहेर भाऊ, थांबा अरे काय झालंय माझ्याकडे हो बाहेर भाऊ थांबा थांबा सोडवायला आम्हाला तुम्ही मा डोकं पडलंय ए मी नाही मला कशाला मारलं नाही चपले मारले मला तो बोलवलं इथं आम्हाला कशाला बोलवलं आम्ही जाऊ. त्याला मला काढा मग कुत्र्याला मध्ये बसा मध्ये बस मध्ये बसा नाही माहित राव काही एडा लागलाय तुम्हाला ही तयारी होत नाही ती आता हो बाजू मिटलं मध्ये बसा तुम्ही अण्णा सर मलाच मारायला लागला मध्ये बसा असंच आहे दुसऱ्या वेळेस मारत असते ए, ती. थांबा. काका काय ते तुम्ही कशाला आला मिटवायला काका घराने जाबर गेली सरपंच आमचं काय माझं काय नव्हतं हा त्या कुत्र्याने नेलं मला दोंडाबाईकडं मग आण खातो का नाहीस तू आण नाही खात मग खाण का माझं काय मेटर नाही अण्णा कशा बाय गेलतात मी सगळं करीन पण तसलं करणार नाही तुम्हाला माहित आहे ना हा माहित आहे की विश्वास आहे का हाय गे घराना घराण्यात घरा. हलकट घरा नाही मार का खातो त्याचा बेन कामाचा होय त्यानं मला नेलं होतं चिठ्ठी द्यायला चिठ्ठी माझी सही आणायच्या म्हणला आणि मला फसवले आणि 20,000 रुपये गेले आठवड्यात घेतले मी कसं कसं करून भान दिले. पडे असली काम करतो तू लोकांची चिठ्ठ्या द्यायच्या हा, तुम्हाला- घराण्यात घरा ना आपलं हा तुम्ही पण हाना 2 चपला घरी काय? गेल्यावर सांगा तुला घरी घेत चल जाऊ तुझा आज घरी अहो तिला सांगा ती फायटरचं काम होतं मी काय हलकट आहे का काका मी चिठ्ठी दे अण्णा सांगा की तुम्ही काय लगा पाय नुसती चिठ्ठी दिली नाही तुम्ही म्हणून सगळा एवढा उद्योगवाडी झाल्या लगा त्या दोंडाबाईन तोंड राहून ना बघा अण्णा मग अनेक पेटतंय बघा ए, मग उद्या आमचं काय मरू द्या मग आम्हाला मिटवाय साधा बोलवलंय. फोन नाही का साधा मेसेज नाही मला आम्ही थांबलो एक मिनिट. तिला असं तिने काय तिला सगळ्यांना सांगा नाही मग आमचा घरांदाज आहे तुम्ही तिथे जाऊन काय केलं मला सांगा फक्त खोड काढल्या तुम्ही तिथे जाऊन ए, फायटर शांत बसा बरं ऑब्जेक्शन घ्यायला नाही दोंडाबाईवर तुम्ही काका तुम्ही फायटर भाऊच्या नादाला लागू नका आपा चांगलं माणूस आहे फायटर भाऊ आमच्याकडे येत होतं ते दोंडाबाई सही द्या दोंडाबाई ही द्या उतारा दोंडाबाई द्या. द्या उतारा द्या
दामता द्या पाया मागे लागल्या गावात सगळे आबरू घालवले. तुम्हाला कोणी काय बोललं का धोंडाबाई बद्दल? अरे गावात मग तुम्ही आबरू घालवले फायटर भाऊ. कशाला या वयात असलं करताय? दोंडाबाईचा नाच सोडा. पुण्या पजांगावरी तुझी अजून तू हो ना पुतणे जेवाय ए थांबा थांबा हा? ए भांडणं करू तुझ्या देणार. असले काय आम्ही करतो रे घरंदा ए काका अण्णासाहेब मिटवायच बघाय काय तर. काकाच्या अंगावर थांबा. एका चापटीत तुला पण पाडेल आणि त्याला पण पाडेल. दातच घालीन. आमची पिऊन आमच्यावर सोड तुझं त्याला. ए अण्णा एक काम अण्णा करूया. तुम्ही दोघं मिटवा. मी एक शब्द ए, बोलत अण्णा, अण्णा एक साहेब काम करूया एक शब्द बोलत नाही तुम्ही मिटवा. तुमचं म्हणणं तर काय सांगा की? माझं म्हणणं आहे ह्याला काढवा फिर बसवून गावात वरत काढूया. कोणाला? ह्या नालायक माणसांना दुसऱ्या मी गावात नालायक जाऊन ऐकून घे हा. ते तोंड बंद करा. तुम्हाला- दुसऱ्या गावात जाऊन मला असलं घाण काम करायला तुम्हाला लावलंय. पण मी त्याचे गोड्यावरून वरात काढूया आणि ह्याला गावाबाहेर काढूया. तुम्हाला पण मी सांगतो ऐकून घ्या. हा. असं कोणासंग जाताना आधी शहानिशा करायची, त्याशिवाय जायच नाही. यानं कशासाठी नाही लागलाय ही बघायचं असतं आधी. तुमचं पण चुकलंय. चुकलंयच की मग आता आमचं आग करा लाव्या, ना. आग लाव्या. करा ना मला बघ. काय मग त्या दिवशी माहित आहे का? तुम्हाला सांगतो तू मला बोलूच नको कुत्र्या. तू बोलू नको. आग लावतोय ते. दोन गालास तरी काम केलास. कळलं का? काय कळलं का? सांगितलं ते आता काय कळलं? मी तोंड बंद ठेवलंय. तू तोंड बंद ठेव. ही माणसं काय ठरवलंय ती बघ. त्यानंतर तुम्ही ते दोंडाबाईचं काय करायचं. एवढा मार खाल्लाय म्हटलं बघा तुमचं तुम्ही विचार करा. कसं पण आहे? त्या साहेबापाशी जायला मला लावू नका. त्या साहेबापाशी जरी मी गेलो मी गुंड बनेल गुंड आणि मग गावात पुंडवून एकाला ठोकून काढेन. ए आप्पा कोणाला ठोकून काढणार? तुम्ही शांत बसा. अवघात मी तुमचं काय- बी चुकलेलं आहे. आता तुम्ही आम्हाला कशाला बोलवलंय मिटवायला? तुम्ही जरा शांत बसा. मिटवू द्या. लक्षात आलं तुमच्या? हो काहीतरी का नाही भांडणं करत बसू नका. मग अण्णा तुम्ही सांगा आता. बरं मी काय म्हणते आपा, आम्ही सांगतो तिथं साहेबांना फोन लावून. पण इथनं पुढे कुठं जाताना शहानिशा केल्याशिवाय कोणासंग जायचं नाही. कसाला जरी गाडी पुढनं आला तरी सुद्धा एका सुद्धा गाड्या संग जाणार नाही मी. मिटलं का मग? जाऊ का आम्ही? लगा मिठा त्या का ती पोलीस आहे आम्ही का? सांगतोय फोन लावून. ते दाढी बिडी अशी वाढली त्याची. ती पोलीस आहे का? तो रूप घेऊन आलाय का काय मला काय कळलं नाही. असेल असेल हो ओ साहेब असणार. आप्पा सिव्हिल पोलीस आहेत ती. ते काय वेळा असं भिकाऱ्याचं स्वांग घेऊन असं आरोपी धरते. एवढा डेंजर आरोपी यावी लागा मी काय त्यांना काय आलंय सिव्हिल पोलीस आहेत म्हणून. तुला माणसाची पार कळते का? खरोखरचा पोलीस आहे तो. येडा होऊ नको. खरोखरचाच आहे तुला की? का मारतेली सांगा सरपंच. खरोखरच आहे काका. ए, पण ए, तुम्हाला सोडवायचं आहे ना? मग शांत बसा. कसला बी पोलीस असू द्या. तुम्हाला काय घेऊन द्या ना? दाढी वाढल्या म्हणून म्हटलं अहो, नाही. पण मला काय मला काय करायला त्याला का दाढीला का मला त्याचा मुका घ्यायचा आहे? असं असतं माहिती आहे का? तुम्हाला सोडवायचं आहे ना? होय. दाढीचं आणि त्याचं काय घेऊन देणं आहे? मला त्याचं बिहान आहे. मग? त्याचं सोडवेल चुलता माझा एवढा कसा खंबीर आहे. हा जर चुलता खंबीर तसं मग लय ताटू नका. घरी गेल्यावर सांगा तिला ह्याची काय चूक नव्हती. त्या खरजुऱ्या नेलतं असं अडकवते ती फसवते ती मोठ्या मोठ्या माणसाला. बरं, एक काम तसं करा. फसवलं तर म्हणून सांगा नाही ती बोंबलं. नाही आपण जातो बोला. आम्ही मी सांगतो. फोन लावतो. तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ना. आता भांडण तेवढं काढू नका. नाही जाऊ का आम्ही? ह्याला फक्त माया नादाला लागायला सांगू ए, इथनं पुढं नका. तसं आणि करायला एवढं उद्योग झालाय आल्यावर एकदा तेवढं मला पुढच्या आठवड्यात ती येणार आहे म्हणलाय. दोंडाबाई नुसतं लांब जाऊ द्या आयला जाऊ द्या नुसतं. मी आज काय म्हणा नुसतं बघू दे तर चालतंय. तो आणि जाऊ दे की लागा नुसतं लागा कसं एवढी मारती देवी लागा आता इथं नादाला काय नाही पुन्हा. नाही हा. नाही लागत. पण मग आमचं घरंदाज आहे. मग कुठं पण आल्यावर कचा तुडवीर एका टोक्यात पाडीन. काका दोंडाबाई मला कसले एकदा बघायचे. कसले म्हणजे तरणी भांड आहे. बाद झालं इतर निभाड. तुम्हाला काय दिले नाही का? खरजुऱ्यात तरणी बाट नको. मला नुसतं बघायची ती एवढी तिचा घरंदाज आहे. ती मला आपा पाटलाला मारते म्हटलं बघू दे की होता. आम्हाला. कशी बी असू दे. पैलवान आहे तर पैलवान सगळं पुंड आहे तर पुंड गुंड आहे तर भावकीचं. तुम्ही यासाठी- हे काय मिटत नाही. ए, मग आम्ही- चला 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 उठा. हा. मग आम्हाला येत नाही बी. हा गुंड आहे तर गुंड. कौतुक लय झालं आता.
परशो हो बोला की अरे गाडी कुठं आहे गाडी नाही चालवा येत नाही अरे घरंदाज घरानं म्हणताय भिकारी आहे तुम्ही भिकारी हा आमच्या आम्ही बघू की तुम्ही काय लागला आम्हाला माझं अरे गाडी घेऊन जायत नाही का गाडी फिरत नाही का चालत चाललाय गाडी जमली पाहिजे ना आपल्याला आणि बा कुठं आहे तुझा बाय घरात झोपलाय काय लागले वाटतं काय लागले त्या भिकाऱ्याला काय लागलेलं नाही चिठ्ठी द्यायला गेलाय बायासनी चिठ्ठी द्यायला फोडलाय चांगला एरंडी फोडल्या का तुमच्यासारख्या घालपड्यांच्या नादाला लागून आमचं बापूला बात केलं अरे मी लागलो त्याच्या नादाला म्हणून वाचला हा. आता इथून पुढे लागणार नाही त्या नादाला लागू बी नका हा. अरे उभा राहणार आहे मी इलेक्शनला उभा राहणार आहे बघू कधी हा. तुम्ही बघू किती दिवस लावताय ते बेकारी आहे तुम्ही बेकारी गावचं बोलू नका. हा लय बोलू नका गाडीवर फिरायचं असते अरे बघ एक बघ 2 लाखाचा आहे 2 लाखाची बैल आहे ते हा. हो हो 2 लाखाचे आमचे सुद्धा घरात आहे ते कुठं आहे ती कुठं आहे ती कुठं आहे ती हा ये काय ये कुठं आहे ती बैल कुठं आहे तुम्ही घरात येऊन बघ कशाला घरात येऊन बघ नुसतं बेकार्याने बोलताय नुसतं तू हिसाबात वाग लय बोलला हा. ना इथं घोडं चढवी लोक बघायचं का इकडे बघ कुठं आहे कुठं आहे घोडं तुझ्यात आहे का लय हात लावू नका त्या घोड्यात हा. कुठं आहे का तर नुसतं म्हणायचं आहे तसं दुसरं काय नाही हा लय पाटील घराला म्हणल्यावर 2 गुण माप आलं होय होय पाटील घराला 2 गुण माप आहे ते एकदा ठोका टाकणार दुसऱ्यांदा खतम अरे काका तो तिला का बाप लगा मोठं बोलताय पिस्तूल पोलिसानं गोळी घातली असती मला तुझ्या बामुळं महाग लागला माझ्या हा तोंडा बायचा इशार नव्हता अरे दोंडाबाईचा विषय काय तुम्हाला त्याला चिठ्ठी द्यायला गेलाय दोंडाबाईला चिठ्ठी बायचा काय हा? विषय नव्हता तुम्ही जेव्हा त्या तोंडा बाई बदला तेव्हा इशे आमच्या घरात निघला तुम्ही अरे ह्याला कशाला पाहिजे असला नाद तुम्ही कशाला पाठवताय हा? हा, घरंदाजी काय ए त्याला फोडा घरात घालून फोडा हा. दुसऱ्याला पाठवताय ए आमच्या दम आहे अरे तुमच्या हा. घराला काय तर जावा की तुम्ही त्या चिठ्ठ्या हा अरे आमचा आम्ही देतो की बघतो की आमचा आम्ही तू कशाला गेलता चिठ्ठी द्यायला बाजूला पोलिसांचा तर ढुंगला 2-3 गोळ्या शाबूक मारतोय रे पहिलं बसतील परशा अरे पहिलं बसतील बापू हा. दोंडा पाहिजे दोंडा आहे म्हणून नको लागा ते आणि आपल्या ईशावर बसला अर्ध्या ईशावर तिचा मी तोंड सुद्धा बघडलं नाही बरं ती दोंडा पाहिजे मॅटर काय गावातली माणसं मी असा चाललो तू काय लागली थुकले ते मला पण थुक पोलिसांनी ताणलं लागा त्या घाणपड्यानं मला नेलं बळेल त्या मीटर मध्ये अडकवलं तुम्ही मार खाताय घरान तुम्ही मार खाताय त्याला आज मी मार दिलाय कुणाला फायटर भाऊ मी ते दिवशी चेंबवलाय त्याला पोलिस मागा लागला होता कसं मिटवलं दारू गाडीला धोपक टाक लगा दुश्मन की वाढवू नका म्हणतोय दुश्मन की वाढवू नका एक होयाचं लगा आणि गोड बोलून काटा काढायचा त्याचा एक व्हायचं आणि पुन्हा अजून तसं करायचं अरे गोड बोलून काटा काढला असता की आता अनेक तो काय तर अनेक रचल माझ्यावरून येईल लागा काय रचू द्या काका कुत्र्यावानी बोलायला लागलाय, ते बायको सरळ बोलून झाल्या तू लगा असं काहीतरी मीटर घेऊन आलाय माझ्या मागं फुकाट मीटर लागलं. 1 महिना गेला ह्या दोंडाबाईच्या ह्याच्यातच लागा ती दोंडायला तो तुझ्या काय कळा आहे ना व त्या दोंडाबाईला काय कळणं झालं तिने तोंड सुद्धा दावलं. चिठ्ठ्या द्यायच्या दुसऱ्यांच्या बाहेर अरे चिठ्ठ्या ना वय पेन्शिल र समाजसेवा करायला तो म्हणला जायचं लय समाज सही सेवा घे. करून तुमचा दिवा लागला सगळ्या जिल्ह्यातनी तालुक्यातनी प्लॅनिंग करून आम्हाला जिरवली आमची बाबा काय सांगू काल पोलिसांना ताणलं तुला सांगतो कुत्र्यासारखं असं ऐक गोळ्या पड्या झालेल्या अशी दाढी वाढल्या पोलीस आहे का काय आहे काय कळण झालंय. मला एक जण म्हणला ही अशीच असते ती ही रूप घेते ती वेगवेगळं आणि पकडते त्या आरोप्याला लगा आम्ही आरोपी यावी लागला तो आणि घेऊन लागला हाणायला लागा मला त्याला काय हांटलं बुज ही दगड धडाधड धडाधड कशा पाहिजे राग कशाचा राग त्यानं तुला काय केलं घराण्याला राग कधीच होत नाही. माहित आहे की मला घराना घरंदाज आहे त्याला एका ठोक्यात पाडला असणार तो आणि नाव कमवलं मी
इशे म्हणलं तुला का सांगतो कुत्रं? एक दिवशी कुत्र्या शर्त्या लावायचे आणि हे आपण नंबर करणार म्हणजे करणार काय करणारच कुत्रं? 100% चार करणार गावात आता आपलं नाव आहे ते बैल घेऊन तो लय रुबाब करतोय त्याला एक दिवशी दाव्या या कुत्र्यावर जर बसलो ना हा. असं काय लगा सगळी इडी दिरी लागा पाक माझ्या पदरात पडली. अरे काय लागलाय त्याला दी मुका दी त्याला काय असते त्या हा, बरं घालो ते कुत्रे ना काय हे पहिलेच घेऊया माझ्या मध्ये नाही लागा मला त्या का जेवताना लागा अर्धी भाकरी ताटातली उचलून नेलेली माहिती पडत नाही लय क्वालिटी किती आणते तो हे कुत्रे हे आपल्या जिल्ह्यात सांगोल जिल्ह्यात मिळत नाही कुत्र कुठं नाही मिळत आटपडी जिल्ह्यात नाही मिळत तर कुठं तुम्ही जावा हे कुत्र दिसायला जाऊ बघत नाही ये. हो उतरते रे जायला हे घे. चल, गबस मार नको रे बरं ते फायटर भाऊच काय मेट्री येणार नाही ना कुत्र घातलाय चाटला पाहिजे तुला नगू म्हणतो तो आणायला नगू म्हणतो तो तिथं कोंबड्या ठेवल्या नाही त्या मोठं एक सुद्धा नाही तुमचा दोष आहे. शेजाऱ्याच्या पण खायला लागलं बाबा, तुमचा दोष आहे चाटला पाहायला का हात चाटतय जेवायला भाकरी येतय कसं आणलं जॅमचॅम बोलाय त्याला तुमचं पाय तुम्ही घेऊन आलाय ना होय काल म्हणून विरवत जाडले असे ठेवत नाही पाय पाक चाटते ते कुत्र्याला लय सवगाड चॅम बोला ना जाम जाम बोला मी आपण रेटलाय जाम आता चालू वाढेल दगड घातला मी. वजनात हिंडायचं तू गाडी घेऊन जायला तुला गाडी येत नाही अपेक्षा नव्हती हे आपल्या घराण्याकडून बोलायची अपेक्षा नव्हती माझी पण तुम्ही बोलला अरे म्हणजे बैलगाडी रे हा बैलगाडी म्हणा की मग चकडा चालवता का मग माणूस उभा टॅनला थुकल करत बापू वाईट लागा तुला का नाव पुढे नेणार 100% नेणार घरानं करत काकाला अजून काकाला जुन्या पद्धतीतल्या काकाला अक्कल नाही यातली काय सुद्धा नाही मी आपला हाय चलता म्हणून संभवतोय नाही तर मी फोडलाच नाही कधी दहशत करत नाही गावात हा? नाव आपलं नाव दहशत हा, दहशत हा. बरं घरात काय सांगू नको तू दोंडाबाई मेटर मी आपण मारलाय त्याला काल तो आपण आज मारलाय उगं तिसरी मेटर काहीतरी येईल चालतंय जाऊ हं? ते आता जिरवणार ती आता जमिनी कावा करणार बघ एखादं कुत्र गिरट्या का घालते कोंबड बिंबड धर बस जा मी लय आजार आहे म्हणा काहीतरी कोंबडी बिंबड धर नाही अंडी बिंडी दोन सकाळ संध्याकाळ तब्येत आपली नाही त्याशिवाय लागत नाही हं? ती नेतय अर्धी ना अर्धी का नाही धरतय ते बरोबर आणतय ते दारात नेऊन आणते ते आतले फक्त खाते आतलं सामान जा मग मला पाणी व्हायचं आणून ती कशाने दमलाय तुम्ही घ्या उठून